नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्यू दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ नंबर्स म्हणजे जे संख्यांचे प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत. तर संख्यांचे प्रकार जर आपण इयत्ता 5वीच्या दृष्टीने जर या संख्यांच्या प्रकारांचा जर विचार केला तर तसे आपल्याला 10 संख्यांचे प्रकार पाहणं गरजेचं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये किंवा एका म्हणजे जर सिलेबसचा जर विचार केला अभ्यासक्रमाचा तर आपल्याला एकूण 8 प्रकार पाहणं गरजेचं आहे. परंतु त्या 8 प्रकारांमध्ये 2 प्रकार आपल्याला ॲडिशनल पाहायचे. ते आहेत म्हणजे एक पहिला आहे तो नैसर्गिक संख्या की ज्याला आपण नॅचरल नंबर्स म्हणतो आणि दुसरा आहे तो म्हणजे पूर्ण संख्या की ज्याला आपण होल नंबर्स असं म्हणतो. तर हे दोन्ही प्रकार त्याच्यामध्ये पाहायचे. म्हणजे सिलेबसमधले 8 प्रकार आणि हे 2 प्रकार असे एकूण किती प्रकार झाले तर 10 प्रकार आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे. तर आता आपण वेळ न घालवता संख्यांचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ नंबर्स या टॉपिकला आपण आता सुरुवात करू. यातला पहिला जो संख्येचा प्रकार आहे तो संख्येचा प्रकार आहे बघा नॅचरल नंबर्स की ज्याला आपण मराठीमध्ये नैसर्गिक संख्या असं आपण म्हणतो. आता नॅचरल नंबर्स किंवा नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर यालाच एक दुसरं नाव आहे बघा मोज संख्या. बघा याला दुसरं नाव काय आहे बघा मोज संख्या असं याला दुसरं नाव आहे की ज्याला आपण इंग्लिशमध्ये काउंटिंग नंबर्स असं सुद्धा म्हणतो. तर आता हे मोज संख्या या नावावरून आपण बघा याची व्याख्या कशी येईल किंवा कोणत्या संख्यांना आपण मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणणार हे आपल्याला याच्यावरून पाहता येईल. याच्यामध्ये बघा मोज संख्या म्हणजे आपल्याला वस्तू मोजायच्यात. म्हणजे आपण 1 2 3 असं आपण वस्तू काउंट करणार आहे म्हणजे मोजणार आहे त्यांना आपण मोज संख्या असं म्हणणार आहोत की ज्यालाच आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. मग आपण मोजायला किंवा मोजण्यासाठी किंवा काउंटिंग करण्यासाठी आपण कितीपासून सुरुवात करतो 1 पासून. म्हणजे 1 2 3 4 5 आणि असं आपण पुढं मोजत जातो. याचा अर्थ याला आपण काय म्हणणार की मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या या कितीपासून सुरू होणार आहेत तर या संख्या सुरू होणार आहेत कशीपासून तर या संख्या सुरू होतील 1 पासून. म्हणजे 1 ही सर्वात लहान मोज संख्या आहे किंवा सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. तर आता आपण असंच हे मोजत पुढं गेल्यानंतर शेवटची संख्या मात्र आपल्याला सांगता येणार नाही. कारण असं आपण कितीही संख्या असतील किंवा कितीही मोठ्या अंकापर्यंत असं आपण हे मोजत जाऊ शकतो. त्यामुळं सर्वात मोठी नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या आपल्याला सांगता येत नाही. तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या ही काय आहे 1 आहे. म्हणजेच याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स किंवा मोज संख्या म्हणजे काउंटिंग नंबर्स हे सुरू होतात 1 पासून. म्हणजे द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर किंवा द स्मॉलेस्ट काउंटिंग नंबर इज 1 अँड द लार्जेस्ट काउंटिंग नंबर वी कांट टेल किंवा द लार्जेस्ट नॅचरल नंबर वी कांट टेल. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल बाबा याच्यावरून की सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. आता याच्यामध्ये जर आपण दुसरा प्रकारचा संख्येचा पाहिला तर तो आहे पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्येमध्ये आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की नैसर्गिक संख्या ही सुरू होतात बघा 1 2 3 4 5 असे ह्या आहेत नैसर्गिक संख्या. तर याच्यामध्ये फक्त पूर्ण संख्यांचा संच किंवा त्याचा गट तयार होण्यासाठी फक्त आपल्याला एकच काम करायचं आहे. याच्या अगोदर आपला सर्वांचा हिरो किंवा आपल्या सर्वांच्या आवडीचा एक 0 म्हणजे 0 आपल्याला ॲड करायचा आहे. तर तो 0 ॲड केला तर हा जो नवीन जो त्यांचा ग्रुप किंवा नवीन जो गट तयार होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे पूर्ण संख्यांचा तो गट झाला. म्हणजेच पूर्ण संख्या सुरू होणार या 0 पासून तर आपल्याला सर्वात मोठी पूर्ण संख्या ही सांगता येणार नाही. कारण असं आपण पुढं ह्या जो गट आहे किंवा हा संच आहे तो आपण कितीही लांब नेऊ शकतो. त्यामुळे सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येणार नाही. तर सर्वात लहान पूर्ण संख्या ही काय असेल 0 असेल. पूर्ण संख्येला आपण इंग्लिशमध्ये होल नंबर्स पूर्ण संख्यांना आपण इंग्लिशमध्ये होल नंबर्स असं सुद्धा आपण म्हणतो. आता हे झालं तुम्हाला बघा इथपर्यंत लक्षात आलं असेल तुम्हाला. पहिला मुद्दा लक्षात आला बघा सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे ती 0 सर्वात लहान पूर्ण संख्या आहे ती 0 आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या तुम्हाला सांगता येणार नाही. आणि फक्त नैसर्गिक संख्यांच्या पूर्ण गटामध्ये किंवा त्या संचामध्ये फक्त आपल्याला 0 ॲड करायचं आहे की जेणेकरून पूर्ण संख्यांचा गट तयार होईल. तर आता विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढे आपण 2 संख्यांचे प्रकार पाहिले. पहिला तो म्हणजे नैसर्गिक संख्या, दुसरा आहे तो म्हणजे पूर्ण संख्या. त्याच्यामध्ये तिसरा प्रकार आहे तो आपल्याला बघायचा तो म्हणजे समसंख्या. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणणार आहे इवन नंबर्स. आता याचा जर विचार केला इवन नंबर्स किंवा समसंख्या आपण कशा ओळखायच्या किंवा कोणत्या संख्यांना समसंख्या म्हणायचं. तशा समसंख्येच्या आपण एक 2 ते 3 व्याख्या तशा करू शकतो. तर ते कशा आपण व्याख्या करणार आहोत बघा. आता
ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक येतो त्या संख्येला किंवा त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो. आता एकक स्थान म्हणजे युनिट प्लेस म्हणा त्याला, तर ते कसं असतं. आता उदाहरणार्थ आपण समजा एखादी संख्या लिहित असताना आपण बघा डावीकडून उजवीकडे काही त्याच्या घरांची स्थान आहेत किंवा त्याला नाव आपण लक्षात ठेवतो. तर ती कशी लक्षात ठेवतो बघा, की इकडं समजा काय आहे, तर एकक आहे, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार किंवा दशहजार, परत इकडं लक्ष, दशलक्ष, असं आपण पुढं जात असतो बघा. जर आता आपण इयत्ता 5वीच विचार केला तर 10 अंकांपर्यंत म्हणजे अब्ज या घरापर्यंतच्या संख्या आपल्याला या सिलेबसमध्ये आहेत किंवा अभ्यासायच्यात. तर याच्यामध्ये एकक स्थान म्हणजे सर्वात शेवटचा जो अंक असतो संख्येमध्ये, एखाद्या संख्येमध्ये शेवटचा जो अंक आहे तो 0, 2, 4, 6, 8 या 5 जणांपैकी जर एखादा अंक आलेला असेल. उदाहरणार्थ मी जर संख्या घेतली की समजा ती संख्या अशी आहे, मी या ठिकाणी 1, 2, 4, 7, 9 समजा अशी जर संख्या मांडली, तर आता याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे बघा, एकक स्थानी आहे 9. मग 9 या लिस्टमध्ये 9 आहे का, नाही. त्यासाठी पाहिजे काय, 0, 2, 4, 6, 8 या 5 जणांपैकी एक अंक पाहिजे, म्हणजे 9 तर नाही. मग आपल्याला या ठिकाणी 9 तर चालणार नाही. मग मी जर या 9च्या ऐवजी याच ठिकाणी समजा जर 8 लिहिलं, बघा आता 8 लिहिलं म्हणजे ही संख्या कोणती तयार झाली बघा, 12,478. आता यापैकी हा 8 जो आहे तो 8 ह्या लिस्टमध्ये आपल्या आहे का, आहे. म्हणजे 8 एकक स्थानी आहे, म्हणजे ही संख्या समसंख्या आहे, म्हणजे दिस इज द इवन नंबर. म्हणजे 12,478 इज ॲन इवन नंबर असं आपण म्हणू शकतो. मग जर या 5 जणांपैकी कोणताही एक अंक एकक स्थानी येऊ द्या, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, समसंख्या म्हणणार आहोत. ही झाली याची पहिली व्याख्या. आता याची दुसरी व्याख्या काय करायची बघा, समजा मी तोच नंबर घेतला 12,478 आपण घेतला होता, समजा 1000 नंबर घेतला आपण, तोच नंबर जर मी रिपीट केला. आता याच्यामध्ये हा जो नंबर आहे किंवा ही जी संख्या आहे ती समसंख्या आहे किंवा इवन नंबर आहे हे आपण पाहिलं. तर आता यालाच इवन नंबर म्हणण्याची अजून एक व्याख्या आहे किंवा याला इवन नंबर का म्हणायचं, जर तुम्ही या संख्येला जर 2ने जर तुम्ही भागलं, म्हणजे इफ वी डिवाइड 12,478 बाय 2 देन यू विल गेट रिमाइंडर ॲज अ 0. बघा रिमाइंडर ॲज अ 0 म्हणजे काय, तर तुम्हाला बाकी काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. मग जर आपण याला 2ने भागून जर पाहिलं तर बघा आता याला जर आपण 2ने भागलं तर किती येईल बघा, याला भागाकार बे 1 बे, बे 1 12, बे 2 4, बे 3 6 होतील बाकी एक आणि 2 9 18, म्हणजे 6,239 हा त्याचा भागाकार आला. परंतु बाकी मात्र काय येणार आहे, 0 येणार आहे. याचा अर्थ इन दिस डिव्हिजन वी विल गेट रिमाइंडर ॲज अ 0 अँड इफ we will get remainder as a 0 then we can say that 12,478 is completely divided by 2. म्हणजे 12,478 ला 2ने निशेष भाग जातो. कसा भाग जातो बघा, निशेष भाग जातो. शब्द बघा निशेष भाग जातो. हा शब्द असा आहे बघा, निशेष भाग जातो. एकच मिनिट, हा निशेष भाग जातो. याचा अर्थ काय, निशेष भाग जातो म्हणजे बाकी किती उरते, 0 उरते. म्हणजे ज्या संख्यांना 2ने निशेष भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणतो, समसंख्या, किंवा द नंबर विच कॅन बी डिवायडेड कम्प्लिटली बाय 2 दॅट नंबर इज कॉल्ड ॲज अन इवन नंबर. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं बघा. आत्तापर्यंत आपण इथपर्यंत पाहिलेले संख्यांचे प्रकार तुमच्या लक्षात आले का बघा. पहिला आहे तो म्हणजे नैसर्गिक संख्या, दुसरा आहे तो म्हणजे पूर्ण संख्या, तिसरा आहे तो म्हणजे समसंख्या. आत्तापर्यंत आपण 3 प्रकार पाहिले. आता जो चौथा जो प्रकार पाहायचा आहे तो समसंख्यांच्या उलटा, म्हणजे समसंख्या आणि त्याच्याबरोबर आपण जोडणी दुसरा प्रकार अभ्यास करतो, तो म्हणजे कुठला असतो, विषम संख्या. त्याला आपण ऑड नंबर्स असं इंग्लिशमध्ये म्हणत असतो. मग आता आपण समसंख्येची पहिली व्याख्या काय पाहिली होती, की ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. आता मग याची विषम संख्येची व्याख्या अशी करायची, की ज्या संख्येचे एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात त्या संख्यांना आपण विषम संख्या म्हणतो. आणि याच्यापेक्षा सोपी व्याख्या अशी पण आपण करू शकतो, की ज्या संख्या समसंख्या नाहीत त्यांना आपण विषम संख्या म्हणू शकतो.
किंवा अजून एक व्याख्या बघा, तुम्ही जर थोडा विचार केला तर पाठीमागच्या उदाहरणामध्ये किंवा आपण पाठीमागची जी काही समसंख्येची उदाहरणं पाहिली त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की जर त्या संख्येनं जर आपण 2ने जर भागलं तर 2ने भागल्यानंतर आपणाला रिमाइंडर म्हणजे बाकी किती उरते, 0 उरते. आणि जर आपण विषम संख्येनं जर 2ने भागायला गेलो तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यावेळेस बाकी 0 न मिळता बाकी आपल्याला 1 मिळणार आहे. म्हणजे या विषम संख्येची आपण 3 व्याख्या करू शकतो. पहिली व्याख्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्यांना आपण विषम संख्या म्हणू शकतो. किंवा दुसरी व्याख्या, ज्या संख्या समसंख्या नाहीत त्या संख्यांना आपण विषम संख्या म्हणू शकतो. किंवा तिसरी व्याख्या, ज्या संख्यांना 2ने भाग दिल्यानंतर किंवा भागल्यानंतर बाकी 1 उरते त्या संख्यांना आपण विषम संख्या म्हणतो. उदाहरणादाखल जर आपल्याला घ्यायचं झालं तर या ठिकाणी बघा, आता समजा मी अशी संख्या लिहिली, बघा आता ही समजा संख्या लिहिली किती, 42,373 ही संख्या लिहिली तर एकक स्थानी किती आहे बघा, 3 आहे. म्हणजे एकक स्थानी 3 आहे याचा अर्थ ही संख्या कशी आहे, विषम संख्या आहे. किंवा दिस इज ॲन ऑड नंबर, हे नीट लक्षात ठेवायचे. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं बघा ह्या गोष्टी. तर आता याच्यानंतर आपण 4 प्रकार पाहिला, तर आपण या ठिकाणी 5वा प्रकार पाहू. बघा आता या ठिकाणी संख्येचा पुढचा 5वा प्रकार आहे बघा, मूळ संख्या, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्राईम नंबर्स. बघा आता ही संख्या म्हणजे हा संख्येचा प्रकार समजून घेताना थोडासा आपण विचार करूया. बघा, आपण एक उदाहरणादाखल कोणती एक संख्या घेऊ. समजा आपण ही 8 संख्या घेतली. बघा आता हा संख्येचा प्रकार व्यवस्थित समजून घ्या. समजा आपण 8 ही एक संख्या घेतली. आता जर तुम्ही या संख्येला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो हे जर काढायला गेलं तर ही जी संख्या कोणतीही संख्या घ्या त्या संख्येला 1ने तर निशेष भाग जाणारच. बघा, कोणतीही संख्या घ्या त्या संख्येला जर 1ने निशेष भाग जाणारच. आणि कोणतीही संख्या घ्या तर त्या संख्येला त्याच संख्येने निशेष भाग जाणार. म्हणजे आपण जर 8 ही संख्या समोर घेतली असेल तर 8 ह्या संख्येला 1 या संख्येने निशेष भाग जाणार. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे, एक मिनिट, या ठिकाणी मी एक व्यवस्थित लिहितो. बघा, हा 1 जो आहे हा 1 ह्या संख्येने निशेष भाग जाणारच आणि 8ने पण निशेष भाग जाणार. जर आता आपण याच्यामध्ये म्हणजे 1च्या नंतर आणि 8पर्यंत अशा कोणत्या संख्या आहेत का की ज्याने 8ला निशेष भाग जाईल. बघा, आता जर आपण 2 संख्या घेतल्या तर 2ने निशेष भाग जाईल का 8ला? हो, 2ने पण निशेष भाग जाईल. 3ने जाईल का? नाही. 4ने जाईल का? हो, 4ने सुद्धा निशेष भाग जाईल. 5ने जाईल का? नाही. 6ने नाही. 7ने नाही. आणि 8ने तर जाणारच आहे, आपण 8 लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही हे जे संख्येंना ज्या म्हणजे या संख्येला ज्यांनी निशेष भाग जातो हे जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये 1 तर आहे, 8 आहे. म्हणजे कोणतीही संख्या घ्या त्याच्यामध्ये 1 तर असणारच आहे. आणि सर्वात मोठी संख्या म्हणजे सर्वात मोठी संख्या म्हणण्यापेक्षा तीच संख्या ही तर असणार आहे. म्हणजे 1 पण आहे, 8 पण आहे. पण हे 1 आणि 8 ह्या 2 संख्या सोडून अशामध्ये कोणत्या इतर संख्या भेटल्या का आपल्याला? तर हो, भेटल्या. तर ह्या जर संख्या आपल्याला भेटल्या असतील, बघा मी परत रिपीट करतो, 1 आणि तीच संख्या सोडून जर अशी कोणती संख्या आपल्याला भेटली की त्या संख्येने जर याला निशेष भाग जात असेल इतर संख्यांनी, तर ती संख्या मूळ संख्या नसते, ती असते संयुक्त संख्या. बघा, ती असते संयुक्त संख्या, त्याला आपण कंपोजिट नंबर्स असं म्हणतो. ती असते संयुक्त संख्या. आणि आता दुसरं आपण मूळ संख्या कशी समजून घ्यायची. बघा याच्यामध्ये मूळ संख्या तर समजून घेताना उदाहरण दुसरं आपण घेऊ. या ठिकाणी समजा मी उदाहरण घेतो 7. आता 7ला पहिल्यांदा आपण पाहिल्याप्रमाणे 1ने तर निशेष भाग जाणार, कारण कोणतीही संख्या घ्या त्या संख्येला 1ने तर निशेष भाग जाणारच आहे. आणि कोणतीही संख्या घ्या त्या संख्येला त्याच संख्येने निशेष भाग सुद्धा काय होणार आहे, जाणार आहे. आता याच्यामध्ये म्हणजे 1 आणि 7 ह्या 2 संख्या लिहिल्या की ज्या 2 संख्यांनी या 7ला तर निशेष भाग जाईल. मग आता याच्यामध्ये बघा अशा दुसऱ्या कोणत्या आपल्याला संख्या भेटतात आहे का? 1 नंतर आणि 7पेक्षा लहान अशी कोणती संख्या भेटते का ज्याने 7ला निशेष भाग जाईल? बघा, 2ने जाणार नाही, 3ने जाणार नाही, 4ने नाही, 5ने नाही, 6ने नाही आणि 7 तर ऑलरेडी आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये 1 आणि 7च्या मध्ये अशी कोणतीच संख्या नाही की ज्या संख्येने या 7ला निशेष भाग जाईल. म्हणजे आपणाला 1 आणि 7 सोडून अशी कोणतीच संख्या भेटली नाही की ज्याने 7ला निशेष भाग जाईल. याचा अर्थ ही संख्या होणार बघा मूळ संख्या. म्हणजे मूळ संख्येची व्याख्या तुमच्या लक्षात येते का? बघा, मूळ संख्येची व्याख्या अशी होईल की ज्या संख्येला फक्त 1 आणि तीच संख्या यांनीच निशेष भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. किंवा
अजूनही त्याची व्याख्या अशी करता येईल आपल्याला की ज्या संख्येला फक्त एक आणि तीच संख्या हे दोनच अवयव असतात किंवा हे दोनच विभाजक असतात. बघा, विभाजक आणि अवयव हे तुम्हाला दोन शब्द नवीन ऐकायला मिळाले बघा. तर हे शब्द काही वेगळे नाहीत बघा. विभाजक आणि अवयव हे दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. अवयव ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. तर हे अर्थ किंवा हे विभाजक किंवा अवयव म्हणजे काय, तर समजा 7ला 1ने निशेष भाग जातोय म्हणजे 1 हा 7चा अवयव झाला किंवा विभाजक झाला. 7ने 7लाच निशेष भाग जातोय म्हणजे 7 हा काय झाला, विभाजक किंवा अवयव झाला. आता उदाहरणार्थ मगाशी आपण 8ला 2ने पण निशेष भाग जातो हे आपण पाहिलं होतं. याचा अर्थ 2 हा 8चा अवयव झाला किंवा विभाजक झाला. तर मूळ संख्येची व्याख्या किंवा मूळ संख्येची संकल्पना समजून घ्या. ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने निशेष भाग जातो किंवा 1 आणि तीच संख्या हेच त्याचे फक्त 2 अवयव असतात, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतो. आणि असं जर आपण 1 ते 100 पर्यंतचा जर विचार केला, 1 ते 100 पर्यंतचा जर विचार केला तर याच्यामध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. आणि या 25 मूळ संख्या ह्या आपल्या पाठ असणं गरजेचं आहे, कारण याच्यावरती थेट परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येतो. त्या मूळ संख्येची जर तुम्ही यादी करायला गेलात तर यादी बघा अशी असेल. ती सुरुवातीला 1 बघा. आता 1 ही जी संख्या आहे, 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. असं का? आता 1चा तुम्ही विचार केला तर आपण काय करणार बघा. 1ला 1ने तर निशेष भाग जाणारच आणि 1ला म्हणजे 1ने निशेष भाग जाणार आहे, तर 1 सोडून अशी कोणतीच संख्या नसणार आहे बघा की ज्याने काय होणार आहे, 1ला परत निशेष भाग जाणार आहे. म्हणजे 1ला किती अवयव झाले, 1ला फक्त काय झाला, एकच अवयव झाला. त्यामुळं 1ला आपण मूळ पण म्हणणार नाही आणि संयुक्त पण म्हणणार नाही. म्हणून 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मूळ संख्येला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो प्राईम नंबर्स आणि संयुक्त संख्येला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कॉम्पोजिट नंबर्स. पुढच्या स्क्रीनवरती याचं स्पेलिंग, हा संख्येचा प्रकार पुढच्या स्क्रीनवरती आहे. परंतु हा जो संख्येचे दोन प्रकार आहेत हे पॅरलल शिकणं गरजेचं आहे. त्यामुळे कॉम्पोजिट नंबर्स म्हणजे संयुक्त संख्या हे लक्षात ठेवा. 1 इज नॉट अ प्राईम नंबर ॲज वेल ॲज नॉट अ कॉम्पोजिट नंबर. म्हणजे 1 हा मूळही नाही आणि संयुक्तही नाही. तर आता 1 ते 100 मधल्या आपल्याला 1 ते 100 जे संख्या आहे त्याच्यामध्ये बघा, आता 1 ते 100ची आपण यादी करू बघा. 1 आता कशामध्ये येणार नाही, 1 मूळ नाही, संयुक्त नाही. बघा 2 बघा, तुम्ही ह्याची यादी जर तुमच्या नोटबुकमध्ये बनवली तर खूप फायदा आहे बघा ह्याचा, कारण ही जी यादी आहे ती आपली पाठ असणं गरजेचं आहे. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 43 47 53 59 नंतर 61 67 71 73 79 नंतर 83 नंतर 89 नंतर याच्यामध्ये 97 एक घ्या. आता बघा बरं याच्यामध्ये ह्या 25 होतात का? जर 25 होत नसतील तर थोडंफार शेवटी बघा आपण याचा करेक्ट करू, नंतर काय चुकलं असेल आपलं तर. बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 बरोबर आहे. याचा अर्थ ह्या टोटल संख्या झाल्या बघा 25 आणि या सर्व संख्या ह्या काय आहेत, ह्या मूळ संख्या आहेत म्हणजे प्राईम नंबर्स आहेत. देर आर टोटल 25 प्राईम नंबर्स बिटवीन 1 अँड 100. तर हे तुम्हाला समजलं असेल. ही तुमची पूर्ण लिस्ट तुमच्या नोटबुकमध्ये असावी. तर याच्यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे कंपोजिट नंबर्स किंवा संयुक्त संख्या. तर हा प्रकार ऑलरेडी मी सांगितलेला आहे की 1 ते 100मध्ये 25 ह्या काय आहेत, मूळ संख्या आहेत आणि उरलेल्या ज्या 1 ते 100मध्ये एकूण 100 ज्या संख्या आहेत त्यापैकी एक संख्या ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. म्हणजे उरलेले जे 74 असतील तर त्या काय असतील, संयुक्त संख्या किंवा कंपोजिट नंबर्स असणार आहेत. तर तुम्हाला आता ही त्याची थीम पूर्ण क्लिअर झाली असेल बघा की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आपण पॅरलली का अभ्यास केला. तर आता संयुक्त संख्या जर तुम्ही मूळ संख्या सोडून ज्या 74 राहणार आहेत 1 ते 100मध्ये